यानंतर एक मोठी बातमी, प्रशासनामध्ये पारदर्शकता, प्रामाणिकता आणि शिस्त आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, अशा पद्धतीचा एक महत्त्वाचा कानमंत्र दिलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना। स्वच्छ प्रशासन असलंच पाहिजे, असं करताना कुणाचीही पर्वा करू नका। पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे आदेश आहेत, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती कळतेय। खास करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी। प्रशासनामध्ये पारदर्शकता, प्रामाणिकता आणि शिस्त आणण्यासाठी विशेष असा कानमंत्र, अशा पद्धतीचा उपदेश त्यांनी केलेला आहे आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेशही दिलेत। स्वच्छ प्रशासन असलंच पाहिजे, असं करताना कुणाची पर्वा करू नका, असंही ते म्हणालेत, असं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। अभिषेक, नक्की काय तपशील आहेत या संदर्भातले? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आपल्याला ही भेट झाल्याचं पाहायला मिळतं आहे। एकूणच दिल्लीतला शपथविधीचा कार्यक्रम होता आणि तेव्हा एकूणच प्रशासकीय कारभारावर ही संपूर्ण चर्चा झाल्याचं कळतं आहे। एकूणच प्रशासन चालवताना कुठेतरी जे स्वच्छ प्रशासन आहे, स्वच्छ प्रतिमा आहे सरकारची, ती कुठेतरी जपली पाहिजे, अशा प्रकारचं वक्तव्य देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना केल्याचं कळलं आहे। आणि सोबतच ही प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी एकूण जे करता येईल ते करा, अशा प्रकारचे आदेश देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आहेत। एकूणच कुठेतरी पारदर्शकता देखील प्रशासनादरम्यान असली पाहिजे, अशा प्रकारचं देखील विधान जे आहे ते नरेंद्र मोदी यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। तर एकूणच अनेक दिवसांपासून जर का घटना पाहायच्या तर आपल्याला अनेक गोष्टी घडताना पाहायला मिळत आहेत आणि त्यातलंच हे कुठेतरी विधान आहे का, असं देखील प्रश्न सध्याला निर्माण होताना पाहायला मिळत आहेत। अनेक जे मागील सरकारमधल्या चौकशा आहेत त्या सध्याला देखील आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत। अनेक ज्या निर्णय घेतले गेलेले होते ते देखील कुठेतरी आपल्याला त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलेले नक्कीच अभिषेक, अनेक घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडतायत आणि त्यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित राहतायत। याच पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचा आदेश देण्यात आलाय का, हा नक्कीच महत्त्वाचा प्रश्न आणि उत्सुकतेचा प्रश्न असेल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।